फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेव कसा विणायचा हे पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. अगदी झटपट तुम्ही बिगिनर असाल तरी सुद्धा हा महादेव विणू शकाल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर महादेव बनवण्यासाठी इथे मी हे दोन कलर घेतलेले आहेत. एक क्रीम कलर घेतलेला आहे आणि एक रेड कलर घेतलेला आहे. तर इथे मी हे दोन कलर कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत म्हणून चूज केलेले आहेत. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ब्लॅक कलरमध्ये महादेव बनवू शकता आणि वरी व्हाईट कलरने त्याचे भस्माच्या रेषा बनवू शकता. इथे मी रेड कलर घेतलेला आहे आणि आपल्याला एक कात्री लागणार आहे आणि सेम इथे मी 13 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये थोडा मोठा बनवायचा असेल तर तुम्ही 9 नंबरचा क्रोशा घेऊ शकता. तर सर्वात आपल्याला एक मॅजिक रिंग विणायची आहे या पद्धतीने. आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्या. 2 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे. तर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल 7 खांब विणायचे आहेत. 3 4 5 6 आणि 7 खांब विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे. आणि हे जे 2 साखळ्याचा पहिला खांबा आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे आणि पहिला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर आता दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा इथे मी 2 साखळ्या घेतल्या. 2 साखळ्या म्हणजे पहिला खांबा असणार आहे. तर आता काय करायचं, या प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 खांब घालायचे, म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 14 खांब तयार मिळतील. तर इथे मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत हा जो 2 साखळ्याचा पहिला सिंगल क्रोशा आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करायचा आहे आणि हा दुसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे. सोबत मी हा धागा सुद्धा हायर करत चाललेली आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा शिवण्याची गरज लागणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, या तिसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं, पहिल्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आणि दुसऱ्या खांबावर 1 खांब. परत पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब. एकात 1 एकात 2 असं आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता इथे स्लिप स्टिचने जोडून घेते. तर या राऊंडच्या शेवटी आपल्याला 21 खांब तयार मिळालेले आहेत. तर आता आपल्याला चौथा राऊंड करायचा आहे. तर चौथ्या राऊंड मध्ये सेम करायचं आहे. पहिल्या खांबावर एकाच खांबात 2 खांब, पुढच्या 2 खांबावर 1-1 खांब, 1 आणि 1. परत तिसऱ्या खांबावर 2 खांब. तर असंच आपल्याला हे चौथा राऊंड कंप्लीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 28 खांब तयार मिळतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. राऊंडच्या शेवटी आपल्याला 27 खांब मिळालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5व्या राऊंड मध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. तर इथे 2 साखळीचा एक हाफ डबल क्रोशे घातलेला आहे आणि तिथेच एक हाफ डबल क्रोशे घालायचा. आता पुढच्या 3 खांबावर आपल्याला 1-1 हाफ डबल क्रोशे घालायचा. 1 2 आणि 3. परत हे चौथ्या खांबावर आपल्याला एकाच खांबामध्ये 2 हाफ डबल क्रोशे घालायचे. 1 आणि 2. परत 3 खांबावर 1-1 आणि चौथ्या खांबावर 2 असे हाफ डबल क्रोशे आपल्याला पूर्ण लाईननी घालायचे आहेत. आणि ही 5वी ओळ कंप्लीट करून घ्यायची आहे. तर इथे मी हा 5वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर मैत्रिणींनो, मी हा चौथा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला राऊंडच्या शेवटी 35 खांब तयार मिळालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 5व्या राऊंड मध्ये आपल्याला डबल क्रोशा म्हणजे खांब विणायचा आहे. 1 2 3. डबल क्रोशासाठी इथे आपण 3 साखळ्या घेतो. तर आता आपल्याला कसं विणायचं आहे, हे जे तुम्हाला पूर्ण साखळी दिसत आहे, तर हा आहे फ्रंट लूप आणि हा आहे बॅक लूप.
तर आपल्याला फ्रंट लूपमध्ये सुद्धा विणायचं नाही आणि बॅक लूपमध्ये सुद्धा विणायचं नाही. तर याच्या मागे हा जो लूप दिसत आहे तर ह्या लूपमध्ये आपल्याला विणायला घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर 3 खांब घालायचे, इथे विणायचं आहे. जो हा साखळीच्या मागे हा भाग दिसत आहे इथे आपल्याला विणायचं आहे. तर हे झाले 2 खांब, परत 3 खांब घ्यायचे आणि 3 खांब झाल्यानंतर आपल्याला एक खांब स्किप करायचा आहे. तर हा एक अर्धा, परत हा एक अर्धा, 2 अर्धे खांब करायचे आपल्याला 2 खांबावरून आणि नंतर ह्या दोनाचा एक करायचा. परत असेच आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. एक, तर हे पाहू शकता ही चेन वरती आलेली आहे पूर्ण आणि आपण ह्या चेनच्या खालच्या साईडने विणत आहोत. हे पाहू शकता पूर्ण चेन वरती आलेली आहे आणि हे चेनच्या मागे जे इथे एक लूप दिसत आहे चेन सारखाच, तर त्याच्यामध्ये आपल्याला विणायचं आहे. तर 1 2 आणि 3 खांब झाल्यानंतर आपल्याला एक दोनाचा एक करायचा, म्हणजे हा अर्धा आणि परत एक अर्धा आणि या दोनाचा एक. तर असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर राऊंडच्या शेवटी आपल्याला 27 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी हा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. तर आपल्याला राऊंडच्या शेवटी 28 खांब मिळालेले आहेत. तर आता काय करायचं, ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता हा आपला शिवलिंगाचा बेस तयार झालेला आहे. तर आता आपल्याला वरती डायरेक्ट ह्या खांबावरच काम करायला घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर एक एक खांब घालायचा आहे आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे. हा तिसरा आणि हा चौथा दोनाचा एक. परत 2 खांबावर एक एक विणायचा आहे. एक, दुसऱ्यावर एक आणि हा तिसऱ्यामधून अर्धा खांब घ्यायचा, चौथ्यामधून पण अर्धा खांब घ्यायचा आणि ह्या दोनाचं एक करायचं. तर या पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड करायचा आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 21 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत इथे तिसऱ्या साखळीवर जॉईंट करून राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला कमी करायचे आहेत, म्हणजे पहिल्यांदा 3 साखळ्या घ्यायच्या. आता काय करायचं आहे, आपल्याला 17 खांब करायचे आहेत. सॉरी 14 खांब करायचे आहेत. तर या राऊंडमध्ये आपण 2 खांब घातल्यानंतर दोनाचा एक केला होता. तर आता आपल्याला एक खांब झाल्यानंतर दोनाचा एक करायचा आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा अर्धा अर्धा घ्यायचा आणि ह्या दोनाचं एक करायचं. परत एका खांबावर एक खांब घालायचा आणि हा दुसरा आणि हा तिसरा दोनाचा एक करायचा, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 14 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. पाहू शकता मैत्रिणींनो, मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब असणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये. तर इथे हवं तर तुम्हाला कॉटन नाही भरलं तरी चालेल, पण इथे मी थोडंसं कॉटन भरणार आहे. कॉटन भरल्यावर हा बेस व्यवस्थित राहतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं भरून घ्यायचं आहे, नाही भरलं तरी चालेल. तर हा शिवलिंगाचा आकार व्यवस्थित कॉटनने राहतो, म्हणून इथे मी थोडंसं भरून घेणार आहे.
तर आता ह्या पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला खांब वाढवायचे आहेत, कमी न करता. तर या राऊंडमध्ये आपले टोटल 14 खांब तयार झालेले आहेत. आता परत आपल्याला 21 खांब तयार करायचे आहेत. म्हणजे ह्या पहिल्या खांबावर एक खांब घातला आणि ह्या दुसऱ्या खांबावर एकाच खांबामध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. एक आणि हा दुसरा. परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर एकाच खांबामध्ये 2 खांब घालायचे. 1 आणि 2. असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 21 खांब तयार मिळतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर मैत्रिणींनो, इथे मी 21 खांबांनी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत हे जे तिसऱ्या साखळ्या आहेत, ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करायचं आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या दुसऱ्या राऊंडसाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या राऊंडमध्ये सुद्धा वाढवायचं आहे. म्हणजे पहिल्या 2 खांबावर एक एक खांब घालायचा आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे. 1 आणि 2. परत पहिल्या 2 खांबावर एक एक खांब. 1 1 आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे. 1 आणि 2. तर याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 28 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी हा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. परत ह्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घेणार आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे. तर पहिल्या 3 खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे आणि ह्या चौथ्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 35 खांब तयार मिळतील. तर हीच प्रोसेस आपल्याला 7 वेळेस रिपीट करायची आहे. एक, 2 आणि 3. ह्या 3 खांबावर आपण एक एक खांब घातला. आता ह्या चौथ्या खांबावर आपल्याला एकाच खांबामध्ये 2 खांब घालायचे. तर असंच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी माझ्या चॅनलवर खूप सारे महादेवाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. खूप छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत मी भरपूर साऱ्या डिझाईन बनवलेले आहेत. जर तुम्ही पाहिल्या नसतील तर एकदा नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. तर इथे तिसऱ्या खांबावर सुद्धा एक खांब घातला आणि ह्या चौथ्या खांबावर एकाच खांबात आपल्याला 2 खांब घालायचे. तर हा राऊंड मी पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हा मी 35 खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे. परत ह्या तिसऱ्या साखळीवर जॉईंट करून घेतलं. आता परत नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो फ्रंट लूप आहे, हा फ्रंट लूप सोडून ह्या बॅक लूपमध्ये आपल्याला विणायला घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला टोटल 7 खांब विणायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर इथे मी 7 खांब विणलेले आहेत. तर इथे पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घेऊन मी पलटून घेतलेला आहे. तर पलटवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही एक चेन म्हणजे आपला हाफ डबल क्रोशाचा अर्धा खांब. परत आपल्याला एक साखळी घ्यायची, एक खांब, असंच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. आणि परत ह्या 2 खांबावरून आपल्याला एक वेळेस ओढत घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला
हे सिंगल क्रोशा आहेत, हे 2 सिंगल क्रोशा एकामध्येच घालायचे आहेत आणि परत त्याच्या पुढच्या 3 खांबावर आपल्याला एक एक सिंगल क्रोशा घालायचे आहेत. 1 2 आणि 3 सिंगल क्रोशा झाल्यानंतर हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक सिंगल क्रोशा करायचा. एक वेळेस धागा ओढून घेतला आणि शेवटून सुद्धा एक वेळेस धागा ओढून घेतला आणि ह्या दोनाचा एक, म्हणजे अगोदर 5 खांब आपले होते, नंतर आपण 7 खांब होते, नंतर आपण 5 सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत या पद्धतीने. तर आता या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आता या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे. 2 3 4 आणि 5. या 5 खांबावर आपण 5 खांब घातले. तर इथे आपले 5 सिंगल क्रोशा 5 डबल क्रोशा आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि पलटवायचं आहे. तर आता इथे आपल्याला 5 मध्ये 3च सिंगल क्रोशा करायचे आहेत. म्हणजे हे पहिले दोनाचे केले 2, नंतर एक सिंगल क्रोशा आणि परत हे दोनाचे एक सिंगल क्रोशा, म्हणजे 2 वेळेस एक वेळेसच आपल्याला धागा ओढून घ्यायचा आणि हे दोनाचा एक करायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 सिंगल क्रोशावर 3 सिंगल क्रोशा घालायचे आहेत. 2 आणि 3. परत दुसऱ्या लाईन मध्ये सुद्धा आपल्याला 3 सिंगल क्रोशावर 3 सिंगल क्रोशा घालायचे. 1 2 आणि 3. परत एक लाईन आपल्याला अशी करून घ्यायची आहे. 3 सिंगल क्रोशावर 3 सिंगल क्रोशा, 1 2 आणि 3. तर पाहू शकता या पद्धतीने हा पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने नंतर हा धागा आपण हायर करून घेणार आहोत. तर आता आपल्याला याच्या वरचा पार्ट बनवायचा आहे. तर आता आपण वरचा भाग बनवायला घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. असेच आपल्याला आणखीन 13 खांब म्हणजे टोटल 14 खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 खांब झाल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला एकदम घट्ट ओढायची आहे आणि हा जो 3 साखळ्याचा पहिला खांब आहे याच्यावर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. तर या पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि हे जे 14 खांब आहेत ह्या 14 खांबावर 14 खांब घालून आपल्याला हे दुसरं राऊंड कंप्लीट करायचं आहे. तर मी 14 खांब घालून घेते. तर 14 खांबावर 14 खांब असे मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतलंय. हे दुसरं राऊंड सुद्धा झालेलं आहे. तर आता इथे स्लिप स्टिचने जॉईंट केल्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या म्हणजे आपला पहिला मुका खांब असणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 14 खांबावर 14 मुके खांब विणून घ्यायचे आहेत. तर इथे मी 14 मुके खांब विणून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे 14 मुके खांब झाल्यानंतर परत मी इथे 3 साखळ्या घेणार. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. सॉरी 2 साखळ्या घ्यायच्या. इथे आता आपल्याला हाफ डबल क्रोशानेच विणायचं आहे. 1
2 3 आणि 4 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत आणि 4 हाफ डबल क्रोशे विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा येलो कलरचा धागा जॉईंट करायचा आहे. तर येलो कलरचा धागा नेहमी आपण अर्धा खांब विणला की जॉईंट करतो, सॉरी रेड कलरचा धागा. रेड कलरचा धागा लावल्यानंतर इथे आपल्याला 6 खांब रेड कलरने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. हे अर्धे खांब 1 2 3 4 5 आणि 6. आणि हे 6. आता हा रेड कलरचा धागा आपल्याला मागे सोडून द्यायचा आहे आणि नंतर राहिलेले 4 खांब हे आपल्याला व्हाईट कलरने घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता आपल्याला इथे स्लिप टिशने जोडून घ्यायचं आहे. आणि परत दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची आहे. आता दुसरा राऊंड विणताना काय करायचं, हे जे रेड कलर आहे, हे रेड कलर आहे तेवढंच आपल्याला बॅक लूप मध्ये विणायचं आहे. या पद्धतीने फ्रंट लूप सोडून बॅक लूप मध्ये विणायचं आहे. तर सेम हे राऊंड मी पूर्ण कंप्लीट करून घेते. तर इथे फ्रंट लूप मध्ये विणल्यानंतर मी हे 4 खांब घालून घेतलेले आहेत. हा राऊंड कंप्लीट केल्यानंतर आता परत काय करायचं आहे, परत आपल्याला हे समोरचे 6 खांब लाल कलरने विणायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6. 6 खांब रेड कलरने विणल्यानंतर परत पुढचे आपल्याला 4 खांब व्हाईट कलरने विणायचे आहेत आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हा राऊंड कंप्लीट केल्यानंतर पुढचा एक राऊंड मी पूर्ण व्हाईट कलरने कंप्लीट करून घेणार आहे, खांबावर खांब. तर इथे पाहू शकता मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि या राऊंड मधले सुद्धा 4 खांब विणून घेतलेले आहेत. तर इथे फक्त जो रेड कलर आहे त्याच्यामध्ये मी बॅक लूप मध्येच खांब घातलेले आहेत, म्हणजे हे व्यवस्थित आपलं जे भस्म आहे ते भस्म व्यवस्थित दिसेल. तर आता परत आपल्याला काय करायचं आहे, इथे रेड कलर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि रेड कलरचे 6 कंप्लीट करून घ्यायचे आहेत. हवं तर हा राऊंड तुम्ही मुक्या खांबाने सुद्धा विणू शकता, पण इथे मी सर्वच राऊंड हाफ डबल क्रोशाने विणलेले आहेत. फक्त पहिले 2 डबल क्रोशाने विणलेले आहेत आणि शेवटचा एक सुद्धा मी डबल क्रोशाने विणणार आहे. तर आता मी हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे आणि नंतर पुढचा राऊंड सुद्धा मी पूर्ण व्हाईटने कंप्लीट करून घेणार आहे आणि रेड कलरचा धागा जॉईंट करून घेणार आहे. तर हा आणि दुसरा एक राऊंड मी कंप्लीट करून घेते.
तर हा आपला पार्ट तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पूर्ण आहेत हे आपले आहेत टोटल 35 खांब आहेत. तर आपल्याला इथे सुद्धा 35 खांब बनवून घ्यायचे आहेत. तर हे आपले 14 खांब आहेत. तर 14 खांब असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याचे डबल करून घेऊ, म्हणजे प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालू. आता आपल्याला डबल क्रोशा विणायचा आहे. प्रत्येक खांबावर 2-2 खांब, म्हणजे आपले 14 दोन्ही 28 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 28 खांब घालून घेतलेले आहेत. आणखीन आपल्याला 7 खांब ॲड करायचे आहेत, म्हणजे आपले 35 खांब तयार होतील. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा 3 साखळ्याचा एक खांब असणार आहे. आता पुढच्या 2 खांबावर 1-1 खांब घालायचा आहे. 1 2, म्हणजे टोटल 3 खांबावर 3 खांब घातले. आता चौथ्या खांबावर एकाच खांबामध्ये आपल्याला 2 खांब घालायचे, म्हणजे राऊंडच्या शेवटी पूर्ण आपल्याला 28 खांब तयार मिळतील. 1 2, 1 2 आणि 3, परत 1 2, 1 आणि 2. असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 35 खांब तयार मिळतील. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता असं आपल्याला ठेवून पाहायचं आहे. ठेवून पाहिल्यानंतर ही जी समोरची पिंड आहे, तर या पद्धतीने आपल्याला अशी आपली जे 3 भस्म आहेत ते आले पाहिजे. या पद्धतीने अशी आपल्याला पिंड ठेवून घ्यायची आहे. तर इथे माझं बरोबर आलेलं आहे. हवं तर तुम्ही काय करू शकता, 1-2 स्लिप स्टिच घालून आपल्याला हे बरोबर करून घ्यायचं आहे. तर इथे माझ्या बरोबरच आलेलं आहे. तर आता हा मी समोरचा भाग विणायला घेणार आहे. आणि जर या पद्धतीने इकडं तिकडं आलं तर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पूर्ण हे जे समोरची पिंड आहे याच्या या साईडला हे भस्म आलं पाहिजे. आता काय करायचं, हा समोरचा भाग बनवण्यासाठी 3 साखळ्या घेतल्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आता इथे आपल्याला 7 खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि 7. आता जसं मी सुरुवातीला तुम्हाला हे विणायला सांगितलं होतं त्याच पद्धतीने विणायचं आहे. आता ह्या 7 खांबाचे 5 सिंगल क्रोशा करायचे, नंतर 5 डबल क्रोशा करायचे, नंतर परत 3 सिंगल क्रोशा करायचे आणि 3च्या जेवढ्या तुम्ही लाईन विणल्या आहेत तेवढ्या विणून घ्यायच्या. तर एवढं मी कंप्लीट करते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे इथपर्यंत. आता आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. तर जॉईंट करताना सर्वात अगोदर काय करायचं आहे, या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आणि ठेवून घेतल्यानंतर हे जे 3 खांब आहेत, सर्वात अगोदर तर मी एक साखळी घेऊन घेते. आणि साखळी घेतल्यानंतर हे जे 3 खांब आहेत, हे समोरासमोरील 3 खांबामध्ये आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. सुरुवातीला थोडंसं कठीण जातं. 1 2 आणि 3. तर असं केल्यानंतर परत आपल्याला या साईडने पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, हा जो आडवे खांब आहेत, आडव्या खांबावर सुद्धा आपल्याला खांबावर खांब घालायचा आहे. दोन्ही साईडचे 1-1 खांब आपल्याला घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने मुके खांब घालायचे आहेत. समोरासमोरील खांबावरच घालायचं, म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. 2 3
या पद्धतीने. आता हे समोर जे आपण 2 लाईन याच्या घातल्या होत्या डबल क्रोशाच्या, तर तिथे काय करायचं आहे, तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. अगोदर आपण प्रत्येक खांबाच्या वेळेस एक एक विणलं होतं, आता आपल्याला 2 विणायचे आहेत या पद्धतीने. 2 आणि परत ही सिंगल क्रोशेची लाईन आहे, इथे आपल्याला 1 विणायचं आहे आणि पकडताना सुद्धा व्यवस्थित पकडायचं, खाली वरी होणार नाही. परत ही जी डबल क्रोशेची लाईन आहे, इथे आपल्याला 2 विणायचे आहेत. आता समोर जे हे डबल क्रोशे आहेत, तर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब घालून घ्यायचा आहे, या समोरासमोरील खांबावर, म्हणजे आपली फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येते या पद्धतीने. तर आपल्याला इथून असं इथपर्यंत घालत जायचं आहे. तर मी इथून इथपर्यंत घालत येते. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी इथपर्यंत आलेली आहे. नंतर आपण याला व्यवस्थित शेप देणारच आहोत. तर अगोदर काय करायचं आहे, थोडंसं कॉटन भरून घ्यायचं आहे. नाही भरलं तरी चालते, कॉटन जरी नाही भरलं तरी आपलं व्यवस्थित ही पिंड तयार होणार आहे. पण मी इथे थोडंसं कॉटन भरणार आहे. या पद्धतीने आता राहिलेलं पूर्ण आपल्याला खांबाव खांब घालून पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी सुंदर अशी आपली महादेवाची पिंड तयार झालेली आहे. आणि बेस आपण सिंगल क्रोशाने बनवल्यामुळे व्यवस्थित ही पिंड बसते खाली. आणि पाहू शकता किती दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि विणायला पण किती सोपी आहे. एकदा नक्की या श्रावणमध्ये ही पिंड विणून पहा. तर मैत्रिणींनो, लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.